सगळ्यांचा आवाज ऐकू आला ना सगळ्यांबरोबर. 22 जानेवारी 2024 सुवर्णाक्षराने लिहावा असा दिवस. कारण अयोध्येमध्ये आपलं प्रभू रामचंद्रांचं मंदिर झालं, त्यामुळे त्या गाण्याने आपण कार्यक्रमाला सुरुवात केली. मागाशी साहेबांनी विचारले गाणी सगळी कशी असतील. म्हटलं तुम्हा आम्हाला आवडणारी असतील म्हणून टॅगलाईन आहे तुमच्या आमच्या काळातली सगळ्यांना आवडणारी सुमधुर गाणी. यामध्ये एकही गाणं तुम्हाला कंटाळा येईल असं असणार नाही, कारण आम्ही देखील ज्येष्ठ नागरिकच आहोत बोललेली संघाचे. तेव्हा ज्येष्ठ नागरिकांनी ऐकलेली त्यांना आवडणार तशीच सगळी गाणी असतील. आणि कसं आहे, आपण जुन्या काळातली मंडळी सर्व आपल्या वेळची जी गाणी होती त्यामध्ये एक ना शब्दांना सो इतका छान अर्थ असेल. अर्धशतकी गाणी म्हणतो मी त्याला. जसं शुक्रधरा मंदवरा नसेल माहीत तुला कधी ते रोज तुझ्या मी स्वप्नी येते. आता जी स्वप्नात येते तिला काही माहिती नसतं, पण ती कल्पना एवढी छान वाटते ना, तर त्या पठडीची आपण गाणी सगळी म्हणणार आहोत. आणि खरंच बरं वाटतंय की 1 वर्ष 2 महिन्यांनी पुन्हा इथे यायला. बहुतेक एक कार्यक्रम असेच असतं, आधी नाटकाचा होतो, मग गाण्याचा होतो, गाण्याचा होतो, नाटकाचा येतो. आणि आम्हाला आवडतं ज्येष्ठ नागरिकांना जे आनंद मिळतो ना गाण्यातून, तो आनंद आम्हाला जास्त आनंद देतो. आणि मी निवेदक म्हणून इथे आलो नाही आहे, कारण निवेदक व्हायला खूप अभ्यास करायला लागतो. हे गाणं कुठचं, मी आळशी माणूस आहे त्यामुळे मी अभ्यास करत नाही. म्हणून या कार्यक्रमाच्या दरम्यान फक्त 1 ते 1.5 मिनिट विश्रांती आवश्यक असते गायकाला, तेवढं फक्त देणं आहे माझं काम. त्यामुळे गाण्यासंबंधी मी काही बोलत नाही, अवांतर काहीतरी बोलून तिला विश्रांती देणं. आणि मंगेश पाडगावकरांनी खूप वर्ष झाली त्यांनी एक चारोळी दिलेली माझ्या वाचनात आली होती. मंगेश पाडगावकर म्हणतात, प्रेम कधी कुणाचं तराजूमध्ये तोलू नये, कुणी गाणं म्हणत असेल तर आपण तिथे बोलू नये. आता न बोलून मला चालणार नाही, कारण त्याला विश्रांती द्यायची आहे, फक्त तेवढंच माझं काम असेल. तर ह्या कार्यक्रमाचा आता फेसबुक लाईव्ह होत आहे, त्यामुळे कार्यक्रम झाल्यावरती तुम्ही फेसबुकला गेला, चंद्रशेखर ठाकूर सर्च मारला की हा कार्यक्रम कधी दिसेल सतत. आणि उद्या सकाळी 11 वाजता हाच कार्यक्रम यूट्यूबवर देखील दिसेल, कारण 12 तासाशिवाय फेसबुकवर फाईल घेता येत नाही. त्यामुळे दोन्ही ठिकाणी दिसेल. फेसबुक म्हणून आता कॅमेरा तुमच्यावरती रोखला आहे, अदनामधनं तुमच्यावर अदनामधनं आमच्यावर अशा प्रकारे ते चालेल. त्यामुळे उद्यापासून यूट्यूबवर, आत्तापासून फेसबुकवर. तर आपण पुढचं गाणं ऐकूयात. ऐकूया सा
कसं आहे, मराठी माणसाला काळ्या वाजवा म्हणून कधी सांगायला लागत नाही. आपण चांगलं दिलं की मराठी माणूस रसिक आहे, आपोआप काळ्या वाजवतो. त्यामुळे इतर ठिकाणी उगीच सांगितलं जातं, ह्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आम्ही कधीच सांगत नाही, कारण माहिती असतं आपण रसिक मंडळीवर आवडलं तुम्ही नक्की देणार. ह्या कार्यक्रमाची स्तुती काल ह्या कार्यक्रमाचा काल 50वा परवा 50वा कार्यक्रम बोरिवलीमध्ये झाला. आजचा हा 51वा आहे आणि या अल्पावधीतच झालं आहे, कारण लोकांना आवडणारी गाणी सगळी आहेत. वडाळ्याला दोस्ती कॉम्प्लेक्स, दोस्ती एकर म्हणून मोठं गृहसंकुल आहे. तर तिथे आम्ही 5 वेळा कार्यक्रम केले, म्हणजे नाटकाचा 2दा, गाण्याचा 2दा आणि तिसरा एक कार्यक्रम. पण काय होतं, त्यामुळे आम्ही किती ग्रेट आहोत असं आम्हाला वाटत नाही अजिबात, कारण कोणी असं समजू नये. आणि काय होतं, आपले पाय जमिनीवर असणं आवश्यक आहे हे मला लक्षात आलं. इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल म्हणून होते, जे भारताला स्वातंत्र्य देण्याच्या एकदम विरुद्ध होते. तेवढं भारतीय लोक लायक नाही राज्य करायला. ते विन्स्टन चर्चिल पंतप्रधान असताना इंग्लंडमध्ये त्यांचं रेडिओवरती भाषण होतं. तर ते टॅक्सीत बसून रेडिओ स्टेशनला चालले होते. आता कोणी म्हणेल की एवढे पंतप्रधान टॅक्सीतनं कसे जात होते? साधे आपले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर स्कूटरवर बसून भाजी आणायला जात असत. आमचे रेल्वे मंत्री मधु दंड होते, रेल्वे मंत्री असताना स्वतःचे कपडे स्वतः धुत असतात. तसे असतात माणसं, काही निवडक असतात पण असतात. तर ते चर्चिल टॅक्सीत बसून रेडिओ स्टेशनला गेले होते, कारण त्यांचं भाषण होतं रेडिओवरून लाईव्ह. तर ते टॅक्सीवाल्याला म्हणाले की माझं 15 मिनिटाचं काम आहे रेडिओ स्टेशनला. टॅक्सीवाल्याने काही त्याला ओळखलं नाही, कारण फिल्म स्टारना लोक ओळखतात, पंतप्रधान नाही त्यांनी ओळखलं. त्याच्या लिखी कुठेतरी पॅसेंजर बसला. तर ते म्हणाले माझं 15 मिनिटं काम आहे रेडिओ स्टेशनला, तू थांबशील का? काम झालं की लगेच परत निघूया, पुन्हा मला तू तिथे घरी निघालो तिथे सोड. तर टॅक्सीवाला म्हणाला त्याला, नाही साहेब, मी तुम्हाला ड्रॉप करीन आणि मी जाईन, कारण मी थांबू शकत नाही. आज आपल्या पंतप्रधान चर्चिल साहेबांचं रेडिओवर भाषण आहे, ते मला ऐकायचं आहे. त्या तुम्हाला ड्रॉप करून मी घरी जाईन भाषण ऐकायला. यांना खूप बरं वाटलं की बघा आपल्या भाषणासाठी या माणसाने भाडं सोडलं. त्यावर चर्चिल त्याला म्हणाले, असं कर, मला परत दुसरी टॅक्सी शोधायला लागेल, मी रिटर्न भाडं तुला देणारच, पण शिवाय 2 पाऊंड वरती देतो. आपला रुपया तसा त्यांचा पाऊंड आहे. ते म्हणत मी तुला 2 पाऊंड जास्त देतो, पण थांब ना तू. तो म्हणाला, नाही साहेब, थांबता येणार नाही, मला चर्चिल साहेबांचं भाषण ऐकायला जायलाच पाहिजे. त्यावर चर्चिल म्हणाले, थांब रे बाबा, 5 पाऊंड जास्त देतो. तो म्हणाला, नाही नाही नाही, तुम्ही मला भरती गडगडू नका, मला जायला पाहिजे. त्यावर चर्चिल म्हणाले, मी तुला 10 पाऊंड जास्त देतो. टॅक्सीवाला म्हणाला, थांबतो, तुमच्या वेळेकडे थांबतो मी. त्याप्रमाणे तो थांबला आणि मग परतीचा प्रवास सुरू झाल्यावरती चर्चिल साहेबांनी सहज विचारलं टॅक्सीवाल्याला, काय रे बाबा, मी तुला एकदा विचारलं, 2दा विचारलं, नाही नाही म्हणाला, भाषण ऐकायला जायचंय, आता कसं काय थांबलास? तो टॅक्सीवाला म्हणाला चर्चिल साहेबांना, तुम्ही मला 10 पाऊंड जास्त देणार म्हणालात ना. मग झक मारत गेला चर्चिल म्हणा. काय तात्पर्य चर्चिल साहेबांनी लिहिलंय की माझी किंमत किती? फक्त 10 पाऊंड. त्यामुळे प्रत्येकाने आपली किंमत ओळखावी. हे होतं कौतुक करणं ठीक आहे, पण जास्त चढून जाण्यात अर्थ नसतो. तर आपण पुढचं गाणं ऐकूया. तुम्हाला नक्की माहिती असेल, आपल्या माणिक वर्माताईंचं गाणं आहे. ही सगळी गाणी तुम्हाला माहितीतली असणार आहे. Hare
स्वप्न तू विसरून जा. मी दिली वचने तुला, मी दिली वचने तुला, वाहिल्या शपथा पुऱ्या, वाहिल्या शपथा पुऱ्या, शब्द केवळ ते दयाचा, अर्थ तू विसरून जा. चांदण्या रात्रीत येते, स्वप्न तू विसरून जा. प्रीतीचे हित गुंजते, कुजबुजते, रुसलेते, ते हसून आसलेती, आज तू विसरून जा. चांदण्या रात्रीत येते, स्वप्न तू विसरून जा. मी कधी खोले तुझी ते, सर्व तू विसरून जा. चांदण्या रात्रीत येते, स्वप्न तू विसरून जा. आपण सगळी जुनी मंडळी आहोत. 50-60 वर्षापूर्वीचा काळ आपल्याला आठवतो. कारण आपल्याला लहानपणी चिमणी असं कधी सांगितलं जात असे. आई, काका, आत्या, मावशी काय सांगत ती पण चिवताई आली, तो कावळे दादा आला. त्यामुळे आपल्याला लहानपणापासून प्राणीमात्रांचं प्रेम हे आपल्याला एवढं भिनलं आहे आपल्या रक्तामध्ये. आता गाय असेल तर किंवा कपिला मावशी आली म्हणून, त्यामुळे कावळे दादा, चिवताई हे आपण ह्या संस्कृतीत वाढलेलं. आता बोला तसं समोर माझ्या मित्राकडे गेलो होतो. त्याचा नातू होता, 4-1 वर्षाचा असेल. योगायोगाने खिडकीवरती चिमणी येऊन बसली. आता हल्ली चिमण्या पण कमी झाल्या, मोबाईल टॉवरमुळे म्हणतात तसं. ती चिमणी येऊन बसली. मी त्याला नातवाला सहज म्हणतो, ती पण चिवताई आली. तो माझ्याकडे तो बघत राहिला. आणि त्या चिवताई कधी ऐकली होती. तेवढ्यात एक कावळा आला, पण वाटतो कावळे दादा आला. तो असा माझ्याकडे बघत होता, नातू तुमच्या बरोबर राहून आजोबा आलाय, काय बोलतोय म्हणून. मग तो बघून, ओ स्पॅरो, क्रो. त्याला ते KG मध्ये चिमणी म्हणजे स्पॅरो म्हणून शिकवलेलं. चिवते आता कोण शिकवत नाही. कावळ्याला कावळे दादा नाही, तो म्हणतात क्रो. त्यामुळे आपल्याला आपण जुन्या काळात म्हणतो, त्या मुलांना काही राहिलं नाही. पण हे मी म्हटलं ती चिवताई वगैरे सहज त्याला म्हटलं, आम्हाला आमची आत्या सांगत असे ती ताई आहे, चिवताई, कावळे दादा आहे. तर तुम्हाला म्हणतो व्हॉट रबिश. किती प्रॅक्टिकल मुलं झालेत. व्हॉट रबिश. आफ्टर ऑल दे आर जस्ट ॲनिमल्स, यू नो. इंग्रजी मीडियम ते प्राणी आहेत ते म्हणतो, काय दादा आणि ताई म्हणतो. त्यामुळे हा जमाना आपल्याबरोबरच संपला. पण आपल्या जुन्या काळात बघायला आवडतं. आता जसं जुने हिरो हिरोईन, आमचा देवानंद चॉकलेट हिरो होता. देवानंद आपण आवडायचं, त्याची गाणी आवडायची. आणि देवानंदची आठवण म्हणजे तो गाणं म्हणत असला ना की एखाद्या हँगरला शर्ट लावलेला असला आणि मोठा वारा आला, तो हँगर सहज शर्ट पुढे जाऊन कसा तसा तो देवानंद तिरपा चालत चालत गाणी म्हणायचं. पण आपल्याला छान वाटायचं. तर त्या काळात रमणारे आपण आहोत. तर पण देवानंद म्हटल्यावरती छान छान हिरोईनबरोबर गाणं म्हणायचं अशी त्याची ओळख नव्हती. कारण गाईड चित्रपटामध्ये देवानंदनी खूप भावाकुल क्षण पुरवले होते. तर त्या गाईडमध्ये एक आपण गाणं ऐकूया त्यांच्याकडून.
व्यंगचित्र जेवढं बोलतं असतं ना तेवढी कदाचित 5-10 वाक्यातनं देखील ते व्यक्त होत नसते. तुम्हाला आठवत असेल खूप वर्षापूर्वी आकाशवाणी मुंबईवरती बुधवारी रात्री एक कार्यक्रम असायचा. त्याचं नाव होतं आपली आवड. तो 10 ते 10:30ला चालायचा कार्यक्रम आणि छान छान गाणी लागत असतो. आता आम्ही तेवढी गिरगावात राहतो चाळीमध्ये एकाच माणसाकडे फक्त रेडिओ होता. मग आम्ही गॅलरीमध्ये बाहेर बसून ऐकायचं. सगळीकडेच परिस्थिती होती. त्या कार्यक्रम तो सादर करत असत कमलिनी विजयकर. त्यामुळे नेहमी 9:30ला दिवसांनीच होणारं गिरगाव ते त्या दिवशी 10पर्यंत जागत असेल. आणि ती कानावर पडली घोषणा आपली आवड सादर करीत आहे कमलिनी विजयकर. किंवा आपण अगदी छान छान गाणी लागत असतो आणि प्रत्येक गाण्याची फरमाईश कोणी सांगितली ते वाचून दाखवत असत. रत्नागिरीहून हा लातूर वगैरे. आणि त्या काळी होत असेल 50 वर्ष झाली त्याला. आपलं नाव रेडिओवरून येते म्हटल्यावरती अनेक लोक पत्र पाठवून गाण्याची फरमाईश करत असत. आणि त्याचा इतका अतिरेक झाला की गाण्याच्या म्हणजे नावामध्येच एवढा वेळ जायला लागला. त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी मार्मिकमध्ये स्वतः व्यंगचित्र काढलं होतं. अशी ती निवेदिका बसते रेडिओ स्टेशनला. आता कागदाचा ताव असतो ना रीळ लांबचा रीळ असतो तसं ते रीळ लांब जसं काय ती वाचते आणि खाली दाखवलेले कागदाचा ताव खाली पडलेले आहेत आणि ती वाचून दाखवते रत्नागिरी अमुक इचलकरंजी अमुक. आणि मग म्हणते आता गाणं ऐकूया पुढल्या बुधवारी. कारण ते नावं सांगण्याचा सगळा वेळ गेला. पण ते एवढं परिणामकारक झालं की लगेच आकाशवाणीने निर्णय घेतला याच्यापुढे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये फक्त एका गाण्यासाठी 5 भले 2500 लोकांनी फरमाईश दिली असेल फक्त 5 नावं सांगायची. आणि अशा प्रकारे ते नियंत्रणात आलं. पण एक व्यंगचित्र किती बोलतं असतं तर ते त्याच्यावरून आपल्या लक्षात येतं. ह्या गाण्यामध्ये जॅकेट मी घातलं असलं तरी गाणी काहीच म्हणतात सगळी. एक गाण्याचा कार्यक्रम म्हटल्यावर प्रोटोकॉल. अनेक वेळा काय होतं गाणं म्हटलं की ठरलेल्या लोकांच्या डोळ्यासमोर असतं. मला आलेल्या साहेबांनी विचारलं तुम्ही दोघं चालता म्हटलं हो. कारण गाणं म्हटलं की पेटीवाला तबलची झान जुळवणारा गाय असं सगळं तो ताफा असतो. आमच्याकडे तसं असं तर आम्ही ठेवत नाही. त्याचं कारण साधं आहे. हे सगळं केलं ना तर पेटीवाला तबलेवाला त्याची विदागी त्याचा खर्च तालीम कसं होणार. म्हणजे आमच्या कार्यक्रम सगळे लो बजेट असतं. फक्त आमचं जाणं येण्याचं असतं तेवढं. त्यामुळे आमच्याकडे तो ताफा असत नाही. तर एक युगलगीत म्हणूया आपण ऐकूया. आता त्यावेळेला हे गाणं लागायचं कमलिनी विजयकर सादर करायचं आपली ओळख त्याच्यामध्ये. आता माझ्याबरोबर युगलगीत कोण म्हणणार असं तुम्हाला प्रश्न पडला असेल तर माझ्याबरोबर ठाकूर सरच युगलगीत म्हणणार आहे. सुहासिनी नवीन आठ चंद्रमा
संगीत विशारद आहेत. माझा संगीताचा एका तासाचा पण कधी कोर्स क्लास झालेला नाही, त्यामुळे नाही खरंच मला काही झालेलं नाही. त्यांच्याबरोबर कसं असतं, लग्नामध्ये आपण लग्न झालं ना की सत्यनारायणची पूजा उरकून घेतो, तसं त्यांच्या गाण्याच्या कार्यक्रमात माझी गाण्याची मी थोडी उरकून होते एवढं. पण मी का म्हटलं दमछाक होते, घोडा गाडी डौलात का होते, 2 घोडे जोडलेले असतात. कल्पना करा, एखाद्या दिवशी घोडा आजारी पडला, दुसरा घोडा अवेलेबल नाही आहे आणि त्याच्यावरती बैल जोडला, तर त्या बैलाची काय अवस्था होईल गाडी ओढताना, ती अवस्था माझी झाली असते. त्यामुळे मी एका दुसरं गाणं म्हणतो, जास्त पडत नाही. कसं असतं, काही माणसं नास्तिक असतात, काही माणसं आस्तिक असतात, तो त्यांचा निर्णय असतो, आपण काय बोलण्यात नाही. पण एक नवरा बायको मध्यवयीन अशी छोट्याशा होडीत बसून समुद्रात गेली नौकानयन करायला, आणि सगळं शांत, नवरा स्वतः वलवत होता, छोटी होडी होती. तर एकाएकी वादळ सुटलं, वारा वरती जोरात व्हायला लागला, होडी हेलकावे खाते आता पुढे. बायको इतकी घाबरली, कारण किनारा लांब होता तसा. ती म्हणाली, बायकोला मनात वाटलं तर संपला खेळ, होडी उलटणार, आपण दोघांना जलसमाधी मिळणार. ती खूप एकदम घाबरलेली होती, पण नवरा शांत होता, तो आपलं वलवतोय. शेवटी होडी किनाऱ्याला लागली. ते घरी आल्यावरती नवऱ्याला म्हणाली की हो, मी एवढी घाबरले होते, मला वाटलं आता सगळा खेळ संपला आणि तुम्ही एवढे शांत कसे होते. नवरा काय बोलला नाही. त्यांचे 8-10 दिवस गेले. रात्रीचं जेवण झालं आणि दोघे बेडरूममध्ये झोपायला जाणार. बायको आधी गेली, 2 मिनिटांनी हा गेला. त्या नवऱ्याने काय केलं, बायको झोपायला गेल्यावरती हा आला आणि हातात मोठा कोयता होता, तो कोयता घेऊन आत त्याला बेडरूममध्ये आणि बायकोच्या अंगावर कोयता उगारला. शांत होती. नवरा म्हणाला, अगं एवढा कोयता वगैरे तू घाबरली नाहीस मारे. ते घाबरायचं काय, मला माहिती आहे तुम्ही थोडंच मला मारणार आहात, तुम्ही काय मला मारणार नाही, मला खात्री आहे ना, कसं घाबरलं. तेव्हा तो म्हणाला, ज्यावेळी होडीमध्ये वादळ आलं त्यावेळी मला अशी खात्री होती की माझा देव मला मारणार नाही, तो तारणार आहे. इतकं छोट्या छोट्या गोष्टी इतकी असतात असं.
मी ऐकल्यापासून ते मला खूप आवडायचं गाणं आणि हे कधीतरी आपल्याला सादर करता येईल का असं त्यावेळेला ते कधीच वाटलं नव्हतं, पण आता असं वाटतं की अरे ते आपलं आवडतं गाणं आपण आता सगळ्या लोकांच्या समोर सादर करू शकतो. खूप छान गाणं आहे. कसं एखाद्या गोष्टीची इच्छा जबरदस्त असेल ना की परमेश्वर काही ना काही करून घडून आणतो. म्हणून आपल्याकडे एक वाक्प्रचार होता बघा, काशीच जावे नित्य वदावे. कारण काशी यात्रेला जाणं आपल्याकडे एवढं सोपं नव्हतं. आता ट्रेन झाल्या, विमानं झाली, त्यामुळे काशीला जायचं आहे, काशी यात्रेला जायचं म्हणत राहायचं, तेव्हा तर आयुष्यात घडेल असं ते आशावाद असेल. तसं त्या म्हणतात की आशावाद होता त्यांचा, इच्छा होती हे गाणं म्हणावं. तशी त्यांची आणखी एक इच्छा होती, ती म्हणजे संगीतकार ओ.पी. नय्यर यांना भेटण्याची. आता ताई शाळेमध्ये शिक्षिका होत्या, आपल्यासारख्याच मध्यमवर्गीय. ओ.पी. नय्यर कुठे भेटणार, पण त्यांची खूप इच्छा होती ओ.पी. नय्यरांची कधीतरी भेट झाली पाहिजे. आणि खरोखर इतकी प्रबळ इच्छा त्यांची होती. एक दिवशी खरोखरच ओ.पी. नय्यर साहेबांची अक्षरशः योगायोग म्हणावा तशी भेट घडली. तर कशी घडली ते मी न सांगता त्यांच्या तोंडून ऐकूया. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी त्यावेळेला आंग्रेवाडीमध्ये राहत होते, गिरगावला. लग्न झाल्या आम्ही आंग्रेवाडीतच राहत होतो. तर माझ्या सासूबाईंना होमिओपॅथीचं औषध चालू होतं. तर तिथे त्या डॉक्टरकडनं औषध आणायचे. ते डॉक्टर त्यावेळेला माझं माहेर वसईला होतं. तर ते माझ्या शेजारी त्यांची मुलगी राहायची त्या डॉक्टरांची, त्यामुळे ते डॉक्टर तिथे यायचे, माझ्या ओळखीचे होते. मग सासूबाई म्हणाल्या तू माझं औषध खूप जाऊन घेऊन ये त्यांच्याकडनं. तर मी त्यांच्याकडे औषध आणायला गेले. ठाकूरद्वारला झोराष्ट्रियन म्हणून डिस्पेन्सरी आहे, तिथे गेले औषध आणायला. आणि ज्यावेळेला मी आतमध्ये डिस्पेन्सरीमध्ये गेले तेव्हा मला एक उंच व्यक्ती, भरपूर केस असलेली, अशी गोरीत पान बसलेली दिसली डॉक्टरांच्या समोर. मी साधारण पाठमोरं ओळखलं, म्हटलं हे संगीतकार ओ.पी. नय्यर तर नसावेत. म्हटलं ते कशाला येतील ना होमिओपॅथीच्या इथे डिस्पेन्सरीमध्ये, ते नसतील, बघूया आता कोण आहे ते. डॉक्टर मला म्हणाले बसले. मी जेव्हा मी समोर पाहिलं तर अरे ओ.पी. नय्यरच आहे ते. तर मग डॉक्टर म्हणाले बस, मी औषधाच्या पुढे बांधतो. आणि डॉक्टर उठले आणि मी उठले लगेच ओ.पी. नय्यर साहेबांना नमस्कार केला आणि म्हटलं आप ओ.पी. नय्यर साहब है, मैंने आपको पहचाना. अरे कैसे पहचाना मुझे? म्हटलं नहीं, मैं स्क्रीन में और रसरंग में आपके फोटो बहुत देखती हूँ और आपकी तर्जें मुझे बहुत अच्छी लगती है. इतनी अच्छी अच्छी तर्जें आप बनाते हो, पंजाबी ढंग का म्यूजिक, और आशा ताई, मोहम्मद रफ़ी जी कितना अच्छा गाते हैं. ऐसा लगता है गाने खत्म ही ना हुए, कितना अच्छा आप म्यूजिक देते हो. तर मैं म्हणाले कि इतना मेरा म्यूजिक आपको अच्छा लगता है? हाँ, बहुत अच्छा लगता है. तो वो म्हणाले आप गाना सीखते हो क्या? मैं सीख रही हूँ. सीखो सीखो, कौन सी भी कला आना चाहिए, आर्ट तो आना ही चाहिए. एक तो आर्ट आना चाहिए इंसान को, क्योंकि हम लोग पेट भरने के लिए नौकरी करते हैं, कमाते हैं, खाते हैं, मगर जो आर्ट है वो आर्ट कैसा जीने का ये हमको सिखाती है. इसके लिए एक आर्ट आना जरूरी है. सीखो सीखो, संगीत सीखो, बहुत सीखो. तर त्याच्यानंतर काय झालं, डॉक्टर पुढे घेऊन आले, त्यामुळे मला हातात पुढे घेऊन घरी यावं लागलं. सारखं मला वाटत होतं की डॉक्टर साहेब जरा उशिरा आले तर बरं होईल, म्हणजे मला जरा त्यांच्याशी थोडा वेळ बोलता येईल ओ.पी. नय्यर साहेबांशी. मग मी त्याला परत निघताना नमस्कार केला आणि म्हटलं की आप मुझे मिले, मेरी मनोकामना पुरी हो गई. तर त्यांचा आशीर्वादच असावा पुढे मिळाला की संगीत विशारद परीक्षा पण उत्तीर्ण झाले आणि पुढची प्रगती सुद्धा झाली. ताईंचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्या नुसत्या काही काय तसं नव्हे. पु ल देशपांडेंचं एक छान नाटक होतं तुझे आहे तुझपाशी. त्या तुझे आहे तुझपाशीमध्ये त्या विशाची भूमिका देखील करत असत. कुमार कला केंद्राच्या अनेक स्पर्धामध्ये शाळेमध्ये विद्यार्थ्यांना त्यांनी कार्यक्रम बसून बक्षीस मिळवून दिली होती अनेक त्यांचं. तर एवढा तर तुम्ही भरभरून बोलत गेल्यासमोर आपल्याकडे वेळ कमी आहे, आखीव कार्यक्रम आहे. तर एखादं ध्रुवपद तुम्ही म्हणावं तर मी एक तुकडा त्यातला काढतो फक्त, त्याचं जेवढं बसेल तेवढं म्हणा.
पूर्ण गाणं घेऊ. कसं आहे, तृप्तीताई आणि मी आमचं गाव एकच आहे. मागच्या वेळी मी सांगितलं असेल, देवगड आपण सगळ्यांना माहिती आहे. देवगड आमचं दोघांचंही गाव, पण तरी देखील त्यांची माझी ओळख झाली फक्त 5 वर्षापूर्वी. कारण तसं गाव एक असेल तरी लग्नानंतर मुली कुठे जातात काही कळत नाही. पण त्या काळी जर विचारलं अमुक कुठे याल का म्हणून, नालायक म्हणजे मुलीची त्याचं चौकशी करतो असा तो काळ होता. आता काय तसं राहिलं नाही, आता उलट बरं वाटतं. तर त्यामुळे त्यांची माझी ओळख 5 वर्षापूर्वी झाली. पण आता त्यांनी जो किस्सा सांगितला तो खूप आधीचा आहे, की ते 1 वर्षापूर्वी आधीचा उपेंद्र नायर साहेबांचा. पण त्यावेळी जर त्यांची माझी ओळख असती ना, मी नक्की तृप्तीताईंना सल्ला असा दिला असता की रोज डॉक्टरकडे जा आणि त्यांना सांगा की कालचं औषध आहे पण ते उपयोग नाही झाला, सासूबाईला काही बरं नाही वाटलं, औषध बदलून द्या. कारण अनेक वेळा बघा औषध बदलून द्या म्हणून आपण डॉक्टरला सांगतो, डॉक्टरच्या काकाचं काय जाते तुम्ही सांगतो तो बदलून देतो. म्हणजे औषध बदलून द्या म्हणून सांगायचं त्याला. म्हणजे ओळख मिळाली असती, रोज तो गेला असता. तर मी गेल्या महिन्यामध्ये पुण्याला कोथरूडला एक कार्यक्रम केला होता, हाच कार्यक्रम केला होता. आणि मी हेच त्यावेळी म्हटलं, त्यावेळी एक ग्रस्त मला म्हणाले, जेन्युइन आहे त्यांची क्वेरी. तेव्हा तुम्ही सांगता की रोज जा आणि सांगा औषध बदलून द्या, औषध बदलून द्या, सासूबाईला काही गोळी येत नाही. त्यामुळे 4 दिवसाचं औषध सर्वसाधारणपणे डॉक्टर देतात आणि दुसऱ्या दिवशी गेलं किंवा 3 दिवसाचं औषध फुकट गेलं. म्हणजे औषध फुकट म्हणण्यापेक्षा पैसे औषधाचे फुकट गेले, त्याचं काय. मी म्हटलं ग्रस्ता, भले 3 दिवसाच्या औषधाचे पैसे फुकट जातील, पण त्या निमित्ताने रोज त्यांच्याशी भेटणं होईल, बोलणं होईल, त्यामुळे जवळीक निर्माण होईल. कधीतरी अशी त्याची परिणती होईल की आम्ही रेडिओ सिलोन ऐकताना कदाचित अशी आम्हाला रेडिओवरनं घोषणा ऐकायला आली असती, अब जो गीत आज सुनने जा रहे हैं वो लिखा है हसरत जयपुरी ने, संगीत दिया है ओपी नय्यर ने और गा रही है तृप्ती सरदेसाई. आम्हाला ऐकू आलं असतं गेलं असतं, संधी होती मी त्यावेळी नव्हतो, नाही तर मी सर्व दिलं असतं. असं कल्पना छान आहे. ताईंचं आणखी एक सांगायचं म्हणजे त्या उत्तम कवयित्री देखील आहेत, लेखन करतात पण कवयित्री देखील आहेत. त्यांनी आजपर्यंत 450हून जास्त कविता केल्या आहेत आणि त्याबद्दल त्यांचा एक कार्यक्रम मी यूट्यूब लाईव्ह केला आहे. यूट्यूबवरती मी लिंक पाठवेल, काव्य तृप्ती म्हणून. त्याला 2000पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आणि त्या सगळ्या काव्य प्रवासाबद्दल त्यांना आजपर्यंत कालचा आकडा सांगतो 243 पुरस्कार आणि सन्मानपत्र घरी याचा गठ्ठा लागलेला आहे. आणि सगळ्यात मोठा मिळाला तो परवाच मिळाला. पुण्यामध्ये एक संस्था आहे शब्दरजनी साहित्य म्हणून, त्यांनी वसंतोत्सव कविता, उत्कृष्ट कवितेचा पुरस्कार त्यांना परवा मिळाला. 243 पुरस्कारांची मालकीण आहे, पण साध्या आहेत त्यांच्या. इतक्या साध्या आहेत तर मला सांगतो की हे सगळे गुण आहेत, पण उत्तम गृहिणी देखील आहेत. त्याची सून IT मध्ये नोकरी करते, तर ती IT मध्ये मस्त की अनेक लोकांना परदेशी जायचा चान्स मिळतो कंपनीतर्फे, TCS म्हणा, CMC. त्या सुनेला ऑफिसचे सांगितलं की तुला आम्ही 6 महिने ऑस्ट्रेलियाला पाठवणार ऑफिसतर्फे. तर सुनेने तिथल्या तिथे सांगून टाकलं ऑफिसला की मला जमणार नाही, माझा मुलगा 2 वर्षाचा लहान आहे, त्याला घेऊनही जात नाही, ते ठेवूनही जात नाही, मी ते जाऊ शकणार नाही. मग घरी आल्यावरती सुनबाईंनी सांगितलं, सुनबाईंनी तृप्तीताईंना सांगितलं की मला ऑफिसमधून आज सांगितलं होतं परदेशी जायचं, मला 6 महिने. मी नाही म्हणून सांगितलं. सासूबाई म्हणतात सुनेला, वेळीच का तू एकदम परदेशी जायचा चान्स कधी मिळत नाही आणि समोरून ते पाठवत आहेत, नाही का म्हणाली. सुनबाई म्हणत कशी जाऊ, मी 2 वर्षाचं मुलगा आहे. या म्हणाला मी माझ्या नातवाला सांभाळेन, तू आधी पहिला ऑफिसला फोन कर आणि सांग मी जायला तयार आहे म्हणून.
आधी माझ्या देखत फोन कर, सुनेने फोन केला मी तयार आहे म्हणून, आणि यांनी सांगितलं सुनेला मी नातवाला माझ्या 2 वर्षाचा आहे, मी सांभाळीन त्याला, तो काय काळजी करू नको. आणि त्याप्रमाणे आजीनी 6 महिने ऑफिसनी आणखी 2 महिने सुनेला तिकडे ऑस्ट्रेलियात ठेवलं. या आजीनी 2 वर्षाचा नातू 8 महिने सांभाळला. पण पोरगं पण तुम्हाला सांगतो एवढ्या गुणी ना, काही तक्रार नाही की आई पाहिजे, आई कधी येणार, का आई नाही, ते पण तेवढं गुणी पोरगं. पण या सासू आजीनी 8 वर्ष 8 महिने तर मुलाला सांभाळलं. पण अनेक वेळा काय होतं, सगळं व्यवस्थित चाललं होतं, पण काय करणार शेजारीच्या लोकांना उगीच खोड्या करायची सवय असते. आता शेजारी माहिती होतं हिची आई 8 महिने तिकडे गेली, मुलगा आजीकडे, ठीक आहे ना, उगीच आलं तरी समोर काय बाळाची आई कुठे गेली, आता काय गरज होती काय मला सांग, माहिती आहे ना गेली असं, बाळाची आई कुठे गेली. आता असं झालं तर एखाद्या मुलगाला आठवण होते, रडायला लागतं ना, मला आई पाहिजे, आईकडे घेऊन जा, काही नाही. तो पोरगं काय सांगायचं, आईकडे गेली, ऑस्ट्रेलियाला गेली. ऑस्ट्रेलियाला कशाला गेली, कांगारू आणायला गेली. कारण ती जाताना तिला कांगारू, अंकलिपीतलं कांगारूचं चित्र दाखवलं होतं, साहेब आई ऑस्ट्रेलिया जाते, हे कांगारू तुला घेऊन येणार. त्या आशेवरती ते पोरगा 8 महिने पुढे इथं कांगारू म्हणणार, त्यामुळे येताना सुनबाई करून घेऊन आली होती कांगारू, म्हणजे खरं नव्हे मूर्ती अशी. पण ते पोरगं तुला सांगतो, आणि एवढं हो कसं हे प्रेम करावं आणि प्रेम करून घ्यावं. ते मुलगं सुद्धा कधी नॉर्मल आपल्याला ठेच लागली, काय झालं की चटकन तोंडात काय शोध येतो, आई ग, ते पोरगं म्हणतात आजी ग, इतकं म्हणजे ते प्रेम बॉन्डिंग त्याला म्हणतात ना. आणि सून पण तेवढीच आहे. आता बघा तृप्तीताई निवृत्तीनंतर गाण्याचे कार्यक्रम करतात बाहेर, का त्या 3 दौरा होतात, चिपळूण, लांजा आणि सर्वेश्वर, 4था प्रवास, 4 दिवस त्या दौऱ्यावर होत्या. पण सुनेनी सांगितलं मी ऑफिस सांभाळून घरचं सांभाळेन, तुम्ही तरुणपणी नोकरीत असताना छंद जोपासता आले नाही, आता तुम्ही तुमचे छंद जोपासा, मी घर सांभाळेन आणि दोन्ही घर आणि ऑफिस सांभाळेन. एवढे प्रेम हे दोन्ही प्रकारे असतात. तुम्हाला काय सांगतो म्हणजे का, हल्ली या सगळ्या सिरियल असतात ना, मी बोलत नाही, ते कळतं, कानावर पडतं. त्या सिरियलमध्ये सासू सुनेला चिडते, नणंद भाऊजाईला चिडते, असं सगळं दाखवतात. एक तागडे म्हणून निर्माते, मी त्याला म्हटलं अरे हे सगळं तुम्ही असं छळात म्हणून दाखवताना चांगल्या गोष्टी मी सांगितलं म्हटलं, अच्छा चांगल्या गोष्टी बाहेर घडतात हो, त्या दाखवा, लोकांना तर अधिक आवडते दाखवाय गोष्टी. तर ते मला म्हणाले काय ठाकूर तुम्ही सांगता खरं, पण शेवटी लोकांना माहेरची साडी जास्त आवडते, तो 100 आठवडे चालला लोकांची आवड किरण. मेथी 8 नंबर नाही, अभी सॉरी.
अबीर गुलाल उधळीत रंग 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 अबीर गुलाल उधळीत रंग आषाढी कार्तिकी भक्ता जनयेती आषाढी कार्तिकी भक्ता जनयेती पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती चोखा म्हणे नाम घेता चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग अबीर गुलाल उधळीत रंग 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 अबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग अबीर गुलाल अबीर गुलाल अबीर गुलाल. तुमचं काही मध्ये आहे चहा वगैरे घ्यायचा मी तुम्ही घेत असाल चालेल आम्हाला काय अडचण नाही चहा घेत असताना तुम्ही म्हटलं आम्ही म्हणू शकतो मी कसंही 5 मिनिटं बरं चालेल. यांचा पण आज वाढदिवस आहे नजर चुकीने राहिला क्षमस्व या त्यांचं वय 59 आहे. धोत्रे त्यांचा आज वाढदिवस आहे साहेबाबू 2 सुंदर चांगली गोष्ट आहे प्रोजेक्ट पण आपल्यामध्ये वाढदिवस होत आहे आता तृप्ती वाढदिवस पण गाणं म्हणते. आता 5-6 गाण्यांची मेडली अशी मी म्हणली वाढदिवसासाठी आज बार बार दिन ये आए बार बार दिन ये गाए तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे ऑल ऑफ यू हैप्पी बर्थडे टू यू मेरा प्यार भी तू है ये बहार भी तू है तू ही नजरों में जाने तमन्ना तू ही नजारों में हो खोया खोया चांद खुला आसमान आंखों में सारी रात जाएगी तुमको भी कैसे नींद आएगी ओ खोया खोया चांद खोया खोया चांद खोया खोया चांद मेरे नैना सावन भादो फिर भी मेरा मन प्यासा फिर भी मेरा मन प्यासा मेरे नैना सावन भादो फिर भी मेरा
तुम, गीत का अंदाज हम। पुकारता चला मैं गली गली बहार की, बस एक छाव जुल्फ की, बस एक निगाह प्यार की। पुकारता चला मैं, तन में अग्नि मन में चुभन, काप उठा मोरा भीगा बदन। तन में अग्नि मन में चुभन, काप उठा मोरा भीगा बदन। और अब्बा खैर, और अब्बा खैर, और अब्बा खैर खैर खैर, और अब्बा खैर। उजला मुख जैसे दर्पण, काली लट जैसे नागन। उजला मुख जैसे दर्पण, काली लट जैसे नागन। ओ रब्बा खैर, ओ रब्बा खैर, ओ रब्बा खैर खैर खैर, ओ रब्बा खैर। तोरा मन दर्पण कहलाए, तोरा मन दर्पण कहलाए। भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखाए, तोरा मन दर्पण कहलाए, तोरा मन दर्पण कहलाए। क्या कहने माशाअल्लाह नजर तेरा प्रति, क्या कहने माशाअल्लाह नजर तेरा प्रति। जी चाहता है खींच लूं तस्वीर आपकी, जी चाहता है खींच लूं तस्वीर आपकी। क्या कहने माशाअल्लाह नजर तेरा आपकी, क्या कहने माशाअल्लाह नजर तेरा आपकी। जी चाहता है खींच लूं तस्वीर आपकी, जी चाहता है खींच लूं तस्वीर आपकी। आवाज देके हमें तुम बुलाओ, मोहब्बत में इतना न हमको सताओ। आवाज देके हमें तुम बुलाओ, मोहब्बत में इतना न हमको सताओ। नील गगन पर उड़ते बादल आ, धूप में जलता खेत हमारा कर दे तू छाया। छुपे हुए ओ चंचल पंछी जा जा जा, देखा भी है कच्चा दाना पक जाए तो खाए। बहता बहता क्यारियों में ठंडा ठंडा पानी, चूमन ले कई पाव तेरे ओ खेतों की रानी। चूम के मेले पाओ मेरे वो भी होगा मेला। मैं हूँ खेतों की दासी, तू खेतों का राजा। नील गगन पर उड़ते बादल आ, धूप में जलता खेत हमारा कर दे तू छाया। छुपे हुए वो चंचल पंछी जा जा जा, देख अभी है कच्चा दाना पक जाए तो खा। जेवढ्या मंडळींचे वाढदिवस होते त्या सगळ्यांसाठी प्रत्येकाला 2-2 ओळी आहेत ह्या जेवढ्यांची वाढदिवस होते त्यांच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जुबेद शरदशतम. तृप्तीताई सात्विक स्त्री आहेत. आम्ही ते एक आम्ही आता एक डुएट म्हणू. डुएट आम्ही म्हणणार आहोत नंतर एक आहे. आता एक हिंदी गाणं म्हणते.
हो एक गाणं हवंय ना ठाकूर सरांच्या हे कोणी दिसत नाही आहे आहे काय जनरल हिंदीमध्ये आहे जनरल हिंदी कोण आहे हां सरांच्या विनंतीवरनं आणि त्यांनी ठाकूर सरांना सांगितल्यामुळे त्यांनी एक गाणं म्हणतात आहे ठाकूर सर कौन है जो सपनों में आया तुमची फरमाईश पूर्ण करतो हॅलो 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 हे नाही करायचं काही इंटरनल स्टोरेज जनरल हिंदी कौन है आमचा खाऊ आहे हो ठेवून एक डुएट गाणं म्हणेल हो म्हणणार आहे आता डुएट म्हणणार आहे हो
कोणते गाणं म्हणणार आहे? आता यांचं झालं की डुएट मध्ये कोणतं म्हणणार आहे? हिंदी म्हणते. तेच घेऊया पहिलं. कुठलं हे डुएट? हा मॅडम आजा सनम मध्ये चॅनल आता आपलं आत्ता तुमचं आहे. जरा काय हॅलो नाही तर कधी तुम्हाला हॅलो 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 जामी जाती हॅलो हॅलो हां जामी जाती घ्या पहिलं. जरा एक थोडी दुसरीचे गाडी शोधायला वेळ जातोय म्हणून आधी डुएट म्हणतो आम्ही. हां हे पण तुम्हाला आवडेल. ठाकूर सर छान म्हणतात.
ये तो बताओगे तुम मेरे करो, ये बताओगे तुम मेरे करो। हां लावणी म्हणते का आधी तू मी काढून ठेवू लावणी 11 नंबर येऊ आता आपल्या महाराष्ट्र म्हटलं की लावणी आली बरोबर. तर मी एक लावणी सादर करते, तोपर्यंत ठाकूर सर ते गाणं शोधतील आणि ते म्हणतील. तुम्हें जो सपनों में आया, कौन है जो दिल में समाया, यो जो गया आसमानी इश्क मेरा
गाता चला जा रहा हूँ, जिंदगी के हर मोड़ में गीत गाता चला जा रहा हूँ। बेखुदी का ये आनंद पूछो, मंजिलों से बड़ा जा रहा हूँ, मंजिलों से बड़ा जा रहा हूँ। कम के सपनों में आया, कौन है जो दिल में समाया, लो चुप गया आसमां भी, इश्क मेरा रंग लाया। ओ पिया ओ पिया चल गई आज जाली जाए, खुल गई आज की राहें, चल गई आज सारी दिशाएं, खुल गई आज की राहें। कुछ नजर से मेरा हो गया है, मुझ पे पड़ती है सबकी निगाहें, मुझ पे पड़ती है सबकी निगाहें। जो सपनों में आया, कौन है जो दिल में समाया, जो छूट गया आसमां भी, इश्क मेरा रंग लाया। ओ पिया ओ पिया जिस्म को मौत आती है लेकिन रूह को मौत आती नहीं है। जिस्म को मौत आती है लेकिन रूह को मौत आती नहीं है। इश्क रोशन है रोशन करेगा, रोशनी इसकी जाती नहीं है, रोशनी इसकी जाती नहीं है। सपनों में आया, कौन है जो दिल में समाया, वो डूब गया आसमां भी, इश्क मेरा रंग लाया। ओ पिया ओ पिया मी मगाशी म्हटलं, मी फक्त वेश गायच्या काळात नाही, मी गायक नाही, तरी जो गायक नाही त्याला वंश समोर मिळणे आयुष्यात एक वाढदिवस आमचा राहिला. हो का? अरे वा. गेल्या महिन्यात आपला एक वाढदिवस आपल्या सहकार्यांचा